नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाइनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण 34 साईजचं प्रिन्स कट करणार आहोत। तुम्ही ही पेपरवर पण कट करू शकता किंवा अस्तरवर पण सेम अस्तरवर केलं सेम तसंच आपल्याला ब्लाउज याच्यावर करायचं आहे, पेपर कटिंग करायचं आहे। एकदम सोपी पद्धत आहे। तर हे 34 साईजचं आहे। तर बघा मी पहिली मार्किंग करून घेतलेली होती। तर बघा मी इथं 15 उंची घेतली आहे। तुम्हाला 14 घ्यायची असली तर तुम्ही 14 पण घेऊ शकता, कारण जेवढी उंची आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस मिळून घ्यायची असती। तर बघा इथं मी 15 उंची घेतलेली आहे आणि याची घडी घेतलेली आहे। मी याची घडी घेतलेली आहे 8.5 वर फिटिंग आहे आणि 2 इंच याच्यावर मध्ये मिळून घेतलेला आहे। इथं घेतलेला आहे शोल्डर 5.5 आणि मोंडा पण घेतलेला आहे 5.5 या पद्धतीने आणि असं बॉक्स करून घेतलेला आहे। इथं घेतलेला आहे अर्धा इंच आतमध्ये, कारण इथं बगलामध्ये घडी वगैरे पडत नाही। तर बघा असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे पद्धतीने। इथं घ्यायचं आपल्याला 1.5 इंचातून आता आपल्याला असं इथं गोल आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने। तर बघा याच्यामध्ये तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंच पण घेऊ शकता, असं काही नाही का तुम्ही याच्यामध्ये 2 इंचच घेतलं पाहिजे, तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकता। तर बघा या पद्धतीने मी 2 इंच घेतलेला आहे। तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं या पद्धतीने। तर बघा मी हे कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने आणि हे माझं स्वतःचं ब्लाउज आहे। तर बघा त्याच्यानंतर आता इकडच्या साईडने घ्यायचं आहे। आपण पहिले बंद बाजूने आपला पाठीमागचा भाग काढून घेतलेला आहे। तर इकडची आता ही ओपन जागा आहे। तर आपल्याला याच्यापेक्षा आपल्याला 1 इंच जास्त वाढून घ्यायचं असतं समोरच्या भागाला प्रेस कटसाठी आणि फोर टक्ससाठी पण। तर बघा आता ह्या साईडने आपल्याला 1 इंच खालून वाढून घ्यायचं आहे आणि तो आपल्याला लेवल घ्यायची आहे आणि हाय अशी मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे। तर बघा मी हाय अशी मार्किंग करून घेतलेली आहे या पद्धतीने। फक्त खालून आपण 1 इंच वाढून घेतलेलं आहे इथं आणि हाय अशीच मार्किंग करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं जे कमरेला आहे इथं आपल्याला याच्यापेक्षा जे मार्किंग घेतलेलं आहे याच्यापेक्षा आपल्याला इथं 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे या पद्धतीने। तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता, कारण हा समोरचा भाग आहे, समोरच्या भागासाठी आपल्याला हे वाढून घ्यायचं आहे आणि इथं 1 इंच वाढून घ्यायचं किंवा पाऊण इंच वाढून घ्यायचं या पद्धतीने। आणि आता आपल्याला अशी लाईन मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आता जे आपण इथं मार्किंग करून घेतली ती 5.5 इंचाची ती मार्किंग परत करून घ्यायची आहे या पद्धतीने अशी। आणि याच्यातून आता आपल्याला अर्धा इंच काढून घ्यायचं आहे। तर बघा आपल्याला याच्यावरती मार्किंग करून घेतलेली आहे, तिथं आपल्याला अर्धा इंचाचं माप ठेवायचं आहे आणि तसं अर्धा इंच इथून आपल्याला राऊंड देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने। हा झाला आपला समोरचा भाग। पाठीमागचा 1.5 इंचाचा असतो आणि समोरचा 1 इंचाचा असतो। तर बघा या पद्धतीने मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आता आपण असं कट करून घेऊया। तर बघा कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने असं। तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला घ्यायचं आहे गळा रुंदी। इथं गळा रुंदी घेतलेली आहे 2.25, तुम्ही 2.5 पण घेऊ शकता। आणि हा समोरचा गळा आहे, समोरचा गळा तुम्हाला किती पाहिजे तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्ही 6 घेऊ शकता, 5.5 घेऊ शकता किंवा 7 घेऊ शकता। तर हे प्रिन्स कट आहे तर मी इथं 7 गळा आहे। 7 गळ्याच्या वर आपल्याला शक्यतो जास्त घ्यायचं नाही, जे जास्त जाड वगैरे लेडीज असलं तरच तुम्ही 7च्या जास्त घ्यायचं आहे। तर बघा इथं बॉक्स तयार करून घेतला, इथं 2.5 घेतलेला आहे। आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा। तर तुम्हाला याला गोल गळा द्यायचा असला आकार तर गोल देऊ शकता, नाही तर पान गळा पण देऊ शकता। तर बघा असं गोल राऊंड दिल्याच्या नंतर आता आपल्याला समोरच्या भागाचा इथून आपल्याला 4 इंच घ्यायचा या पद्धतीने इथं। तर बघा इथं 4 इंच घेतल्याच्या नंतर आपल्याला उभा टक्स घ्यायचा आहे असा 5, लाईन मारून घ्यायची अशी। इथून घ्यायचंय आपल्याला 1.5 इंच, इथून घ्यायचंय आपल्याला 2 इंच या पद्धतीने। आणि आता आपल्याला प्रिन्स कटचा आकार इथून आपल्याला असा द्यायचा या पद्धतीने आणि इथून आपल्याला जे 5 घेतलेलं आहे तिथून आपल्याला असा येस आकार देऊन घ्यायचा आहे असं या पद्धतीने। आणि जे आता आपण इथं वाढवलेलं आहे ते आपल्याला असं तिरकं इथपर्यंत असं तिरकं करून घ्यायचं आहे।
हे बघा या पद्धतीने. तर बघा इथून असा आकार दिला, इथून पण अशी लाईन मारून घेतली या पद्धतीने. तर प्रत्येकाची ब्लाऊज कटिंग वेगवेगळी असती. तर हे मी खूप सुंदर असं ब्लाऊज बसतं हे कटिंग केल्यावरती, कारण हे माझं स्वतःचं ब्लाऊज आहे आणि मी 8 ते 10 वर्षापासून ब्लाऊज शिवते. तर एकदम सुंदर असं ब्लाऊज बसतं हे, खूप सुंदर असं पॅटर्न आहे. तर तुम्ही नक्की या पद्धतीने कट करून बघा, तुम्हाला पण जमेल. एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा हा समोरचा गळा कट करून घेतलेला आहे आणि जी आपण ही तिरकी खालची लाईन मारून घेतलेली आहे ती आपल्याला अशी तिरकी कट करून घ्यायची आहे पद्धतीने. तर हे बघा अशी ती कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला जो उभा टक्स आहे त्या पद्धतीने आपल्याला असा हा प्रिन्स कटचा आकार हा कट करून घ्यायचा आहे. तो कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हा असा आकार कट करून घ्यायचा आहे. तर हे बघा अशी या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम सुंदर असं फिटिंगला ब्लाऊज बसतं. तर बघा आता हा समोरचा पॅटर्न तयार झालेला आहे आणि पाठीमागचा पण तयार झालेला आहे. या पद्धतीने पाठीमागच्या गळ्याला आपण इथं पाठीमागचा पण गळा आपल्याला इथं 2.25 घ्यायचा आहे. समोरचा पण आपण इथं 2.25 घेतलेला आहे. गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, 9, 10, 8 किती पण. तर बघा मी इथं 10 घेतलेली आहे. इथं घेतलेला आहे 2.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला, किंवा तुम्ही 3 इंच पण घेऊ शकता तुम्हाला गळा जास्त मोठा पाहिजे असला तर. आता याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही याला पान आकार पण देऊ शकता. तर बघा या पद्धतीने आता इथून आपल्याला मध्यातून 4 इंच घ्यायचा या पद्धतीने आणि उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 4 इंच. साईडने घ्यायचे आपल्याला अर्धा इंच. या पद्धतीने आपला पाठीमागचा हा टक्स तयार झालेला आहे. तर बघा हे पाठीमागचं पॅटर्न आणि हा समोरचं पॅटर्न. तर आता आपल्याला बाही काढून घ्यायची आहे. तर बाही काढण्यासाठी तर बघा इथं याच्यातलंच कट पीस आहे. तर मी आता हा पहिले जॉईंट करून घेते दोन्ही साईडने, म्हणजे आपलीवाली 5 ते 5.5 ची बाही तयार होईल. तर बघा मी इथून जॉईंट देऊन घेते आणि मग तुम्हाला बाही कट करून दाखवते. तर बघा या पद्धतीने मी याला जॉईंट देऊन घेतलेला आहे. हे बघू शकता दोन्ही साईडनी आपल्याला 2 बाही तयार करायच्या आहे. तर बघा आता आपल्याला हे डबल ठेवायचं आहे या पद्धतीने, असं लेवल धरून इथून खालून आणि असं 4 फोल्ड करायचं आहे या पद्धतीने अशी. आणि त्याच्यासाठी आता आपल्याला इथं गोलातला मोंढा मोजून घ्यायचा आहे या पद्धतीने असा. तर बघा हा 9 भरत आहे या पद्धतीने आपल्याला 9 इंच घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने मी असं 9 इंच घेतलेला आहे आणि बाही घेतलेली आहे मी 4.5 इंच. एकूण 4.5 इंच घेतलेला आहे आणि बंद बाजूकून सुद्धा 4.5 घेतलेला आहे. म्हणजे मी 4 इंचाची बाही तयार करणार आहे. मी अस्तरच्या याच्यामध्ये अर्धा इंच वाढवत असते. तर बघा इथं 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि याचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे या पद्धतीने. तर बघा इथून आता आपल्याला 2.5 इंचावरती अशी मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच किंवा 2 इंच. नाही तर मग तुम्ही अशी लाईन पण ओढून घेऊ शकता या पद्धतीने अशी. याचा मध्य काढून घ्यायचं आहे आपल्याला असा मध्य काढून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इथं 2 इंच घेतलेला आहे त्या इंचापासून आपल्याला बाईचा आकार असा या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. हे बघा असा. आणि त्याच्यानंतर इथं आतल्या समोरचा भागाचा पण असा घ्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा आपली बाही तयार झालेली आहे. इथं घ्यायचं आहे आपल्याला दंड घेतलेला आहे मी 5.5 आणि त्याच्यामध्ये 2 इंच प्लस मिळून घेतलेला आहे. तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकता. आणि आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे आणि आता आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. तर बघा आपली तेवढ्या याच्यामध्ये आपली बाही एकदम परफेक्ट बसलेली आहे या पद्धतीने. तर बघा आता आपण ही अशी कट करून घेऊया. पहिले आपल्याला वरतीला भाग कट करून घ्यायचा या पद्धतीने असा. तर बघा तो कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला बाही अशी ओपन करून घ्यायची आहे. ओपन करून घेतल्याच्या नंतर जो आता अर्धा इंचाचा समोरचा भाग आहे हा कट करून घ्यायचा या पद्धतीने. तर बघा आपली बाही तयार झालेली आहे. तर बघा बाही कट करून झाल्याच्या नंतर आता आपण ब्लाऊज पीसावरती कट करून घेऊया.
तर बघा मी कट करून झालेलं आहे माझंवालं पॅटर्न ब्लाऊज पिसावरती धरा. तर बघा हे पाठीमागचं पॅटर्न, ही बाईचं कट आणि हे समोरचं प्रिन्स कटचा कट. तर बघा तुम्हाला आजचं 34 साईजचा प्रिन्स कट कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे, तर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा.